हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचं कुठलं ब्लाऊजचं कटिंग किंवा कुठं ब्लाऊजचं स्टिचिंग किंवा डिझाईन काहीच नसणार आहे. फक्त आणि फक्त मग जे काम केलेलं आहे आज ते मी तुम्हाला सांगते. आणि मी कसं कामाचं रुटीन असतं, तर प्रत्येक दिवशी सेम रुटीन नसतं. ह्या दिवशी वेगळं करावं लागतं, तर त्या दिवशी आपल्याला इतके ब्लाऊज शिवावे लागतात किंवा इतर दिवशी काही वेगळं काम असतं. अशा पद्धतीनं हे टेलरिंग रुटीन असतं. तर आजचं माझं हे टेलरिंग रुटीन तुम्हाला शेअर करते. तर घरातली माझी सगळी कामं आवरली होती, जवळजवळ 12 वाजत आलेले होते. तर म्हटलं चला आता पहिलं जे काही अस्तर फॉल वगैरे आणलेले असतात ते अगोदर लिहून ठेवते, जेणेकरून आपल्याला महिन्याच्या शेवटला हिशोब लागतो. त्यानंतर हे काही 3 ब्लाऊज मी काल कट करून ठेवलेले होते, ते 3 ब्लाऊज आज मला शिवायला घ्यायचे होते. आणि त्याच 3 ब्लाऊज एकाच कस्टमरचे होते. तर ते 3 ब्लाऊज आणि त्यांचे 3 साड्या पण होत्या, आणि दुसऱ्या कस्टमरच्या सुद्धा 2 साड्या मला पिकोफॉल करायच्या होत्या. त्या कस्टमरच्या साड्यांवरचे ब्लाऊज मी कालच शिवले होते, फक्त साड्या राहिलेल्या होत्या. तर म्हटलं आज हे तिन्ही ब्लाऊज शिवून हुक वगैरे लावून त्याला दोऱ्याची आयसुद्धा बनवायचे होते. तर ते सुद्धा सगळं करायचं आहे. नाही का, त्यांनी मला बराच वेळा कमेंट केली होती की ताई हुक कसे लावायचे, काय लावायचे. तर मी पुढे सांगते, व्हिडिओ कंटिन्यू करा. अगदी छोटासा आणि छान असा व्हिडिओ आहे. त्यानंतर शिवायला बसले. ऑलमोस्ट माझे अगोदरचे 2 ब्लाऊज शिवून झालेले होते. हा एक शेवटचा ब्लाऊज चाललेला होता. तर म्हटलं पहिलं शिवून घ्यावे. तर हा एक ब्लाऊज झालेला आहे, अगोदरचा एक ब्लाऊज शिवून झालेला होता, आणि त्याच्या अगोदरचा पण एक झाला होता. हे दोन्ही पण ब्लाऊज मी तुम्हाला दाखवले, म्हणजे हे तिन्ही पण ब्लाऊज. तर माझे हे रेडी झालेले होते. बाकीचा हे सगळा पसारा आवरून घेते म्हटलं, आणि हुक वगैरे लावून मग साड्या शिवायला, हे साड्याला पिको करायला, फॉल लावायला बसते. तर अगोदर हे लावरून घेते. अगोदर हे जे काही ब्लाऊज माझे काल शिवलेले होते ना, तर ते सुद्धा हुक लावायचे बाकी होते. तर म्हटलं चला आता ते सुद्धा हुक वगैरे लावून घेऊयात, म्हणजे कसं द्यायला पण सोपं पडेल. आणि हे काही 3 ब्लाऊज आणि कालचे 2 असे 5 ब्लाऊजचे हुक लावायचे होते. तर म्हटलं अगोदर आता हुक लावून घेते. आता काही वाजलेले होते संध्याकाळच्या टायमाचे 4, म्हणजे 4 वाजले होते. बराच टाईम होता, पण म्हटलं आता पहिलं हुक लावून घेते. आणि ह्या 3 ब्लाऊजला ना आई पण बनवायचे होते दोऱ्याचे. परत आपल्याला साड्या पण पिकोफॉल करायच्या होत्या मला. तर मग म्हणजे कसं, आता जे तितकं ठरलेलं असतं, ज्याची साडी असते त्याचं ब्लाऊजसुद्धा असतं. असं कधीतरी होतं की ते साड्या आणत नाहीत, फक्त ब्लाऊज आणतात, म्हणजे एखादं कस्टमर असतं. नाहीतर मग सगळे माझे कस्टमर साड्या आणि ब्लाऊज दोन्ही पण माझ्याकडेच असतात त्यांचे. त्याच्यामुळं ब्लाऊज शिवून रेडी झाली की साड्या पण लगेच रेडी करायच्या, किंवा मग अगोदर साड्या मी पिकोफॉल करून ठेवत असते. जसा वेळ मिळेल तसं कामाचं नियोजन करून आपलं काम मी करत असते. तर बऱ्याच ताई मग कमेंटमध्ये विचारतात की ताई तुझं टेलरिंग रुटीन कसं असतं, तू कशा पद्धतीने काय काय काम करते, तू कसं सगळं ठरवून करते का, तू दिवसभरामध्ये किती ब्लाऊज शिवते काय वगैरे. तर हे सगळं मी तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये थोडं थोडं सांगत असते. तर चला बघा, अशा पद्धतीने मी हुक लावून घेतलेले आहेत. आता मी हुक कसे लावते मी तुम्हाला ते दाखवते. अगोदर आपण ह्याच्या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तुम्ही नक्की बघा. तिथे तुम्हाला थोडा ना थोडा काही ना काहीतरी फायदा नक्कीच मिळेल, आणि थोडी तरी तुम्हाला तिथं नॉलेज मिळेल. तर आता हुक लावण्याची मशीनवरची सुद्धा आहेत बरं, पण मी मशीनवरती नाही लावत. दोऱ्याने लावलेली हुक कधीही बेस्ट, कारण तो निघत नाहीत त्यासाठी. तर बघा, अशा पद्धतीने मी हुकाला एका साईडकडून नकाने दुसऱ्या हाताने पकडलेला आहे. आणि मी 3 ते 4 वेळा असं मी हात खालून सुई घालून वरती हुकाच्या अंगेलमधून काढलेली आहे, म्हणजे हुकाच्या होलामधून आपण काढायचे आहे. अशा पद्धतीने दोन्ही होलला आपण व्यवस्थित पॅक करून घ्यायचं दोऱ्याने. दुसऱ्या पण वरतून पण आपल्याला अशा पद्धतीने पॅक करायचे, आणि त्याला मग अशी गाठण द्यायची. आणि आपल्याला सुईमधला दोरा 4 पदरी हवा आहे, कारण आपण ते व्यवस्थित छान असं हुक बसतं, अगदी तुटणार वगैरे अजिबात नाही. छान असे हुक आपले लावून झालेले आहेत. बघा, वरतून अजिबात दोरा पण दिसत नाही पट्टीला, अगदी खालूनच आपण हे हुक लावून घेतलेले आहेत. आता ही जी आय पट्टी असते त्याला आपल्याला दोऱ्याचे आय करायचे आहेत, किंवा एक एक्स्ट्राचा आय आपण करून देत असतो कमरेच्या साईडला. तर ते सुद्धा बघा कशा पद्धतीने मी करते. आता हे आपल्याला दोरा इकडच्या साईडने काढायचा, इकडच्या साईडने परत आतमध्ये घालायचा आहे. अशा पद्धतीने 4 वेळा करायचं आहे, आणि आपल्याला दोरा गुंपून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग त्या दोऱ्याला गाठीन द्यायची आपल्याला. तर आता हे सगळं डिटेलमध्ये त्याचा सेपरेट व्हिडिओ आहे, मला सापडलाच तर मी तुम्हाला लगेचच ह्याच्यामध्ये देईल, आपलं पोस्ट टाकेल त्याची, आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघायला सुद्धा मिळेल. कारण बऱ्याच ताईंनी विचारलेलं होतं. आता मशीनवरती सुद्धा हुक लावले जातात, पण ते व्यवस्थित पॅक लावले जात नाहीत. मग काय,
ते उसवले की मग एक पट्टी ती उसवली की ते सगळे हुक निघून जातात. त्यापेक्षा असे दोऱ्याने हुक कधीही लावायचे, चांगले राहतात. आणि इतके अशा पद्धतीने आई पण बनवायची. आता मी एक आई एक्स्ट्राचं बनवलेलं आहे कमरेला, पण इथं जिथं 5 आपण जे पट्टीचे आय बनवलेले आहेत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला हे दोऱ्याचे 5 आय बनवून घ्यायचे, जेणेकरून दोऱ्याचे आणि ह्याचे पट्टीचे दोन्ही पण चालतात. आणि ज्यांना कोणाला हे आय बनवून द्यायचे त्याच्याकडून मी 10 रुपये एक्स्ट्रा घेत असते ब्लाऊजसाठी, कारण हे दोऱ्याचे आय बनवताना खूप वेळ जातो. जसं 5 ब्लाऊजला 5 हुकं लावायला एवढा वेळ लागत नाही, तेवढा वेळ ते 5 आय जास्त लागतो वेळ. तर मग त्यानंतर सगळे ब्लाऊजचे हुक वगैरे लावून घेतले आणि मग सगळं रेडी करून ठेवलं. आणि आता त्यांच्या अस्तर म्हणजे हे राहिलं होतं, गाऊनला टिपा मारायच्या होत्या, तर व्यवस्थित त्यांची फिटिंग वगैरे करून द्यायची होती, तर ते पण करायचे होते. पण मग म्हटलं अगोदर आता साड्या पिकोफॉलला करून घ्यावा. तर आता हे सगळ्या साड्या मी काढून घेते. आता ह्या 3 होत्या, त्यानंतर एक कस्टमरची एक आणि एका कस्टमरची एक, अशा 2 होत्या. तर अशा टोटल 5 साड्या होत्या. तशाच साड्या 10-12 साड्या अजून आहेत बाकी पिकोफॉल करायला, पण जसे जसे ब्लाऊज शिवून होतील तशा साड्या पण पिकोफॉल मी करून देत असते, म्हणजे कसं दोन्ही पण त्यांचं सोबत जातं. आता ह्यांचे ब्लाऊज शिवले होते तर म्हटलं पिकोफॉल पण करून घ्यावेत. आणि मग काय बसले पिकोफॉल करायला. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि छोटंसं हे माझं टेलरिंग रुटीन आजचं कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अजून काही प्रश्न असेल तर विचारा, आणि तुम्हाला व्हिडिओ कसा विषयी पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि तसंच कटिंग स्टिचिंगचे सुद्धा आपले बरेच व्हिडिओ आहेत चॅनलवरती, आणि नवीन सुद्धा येत राहतील. बऱ्याच ताई म्हणतात की हे दाखवा ते दाखवा, तर सगळे व्हिडिओ येतील. थोडासा वेळ द्या. बाकी तुम्हाला काही तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला लगेच उत्तर देईल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.